नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत ज्यावर आपल्या समाजात सर्वात जास्त गैरसमज आहेत. तो विषय म्हणजे शेअर मार्केट. आपल्यापैकी बरेच जणांना घरच्यांकडून किंवा नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून हे वाक्य नक्कीच ऐकलं असेल, अरे शेअर मार्केटमध्ये जाऊ नकोस, ते जुगार आहे, लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतात, तिथून लांबच राहा. पण दुसरीकडे आपण हे सुद्धा पाहतो की जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती जसे वॉरन बफेट असतील किंवा भारतातील राकेश झुनझुनवाला असतील यांनी शेअर मार्केटच्या माध्यमातून हजारो कोटीची संपत्ती बनवली. मग आता खरा प्रश्न हा निर्माण होतो की शेअर मार्केट खरंच पैसे कमवण्याचं एक कायदेशीर आणि जबरदस्त माध्यम आहे की हा निव्वळ एक जुगार आहे? जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल आणि तुम्हाला शेअर मार्केटचं खरं सत्य जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण या विषयाचे पारदर्शक विश्लेषण करणार आहोत. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की लोकांना शेअर मार्केट जुगार का वाटतं. यामागे एक खूप मोठं मानसशास्त्र आहे. बरीच मुलं शेअर मार्केटमध्ये येतात ते फक्त एकच विचार करून, मला एका रात्रीत श्रीमंत व्हायचं आहे. कोणताही अभ्यास करत नाहीत, कोणत्याही कंपनीचं फायनान्शियल स्टेटमेंट पाहत नाहीत, टीव्हीवर किंवा टेलिग्राम चॅनलवर मिळणाऱ्या फुकटच्या टिप्सवर विश्वास ठेवतात आणि आपल्या कष्टाचे पैसे कुठल्याही अनोळखी कंपनीमध्ये लावून देतात. जेव्हा नशीब साथ देतं तेव्हा कदाचित एक दोनदा त्यांना फायदा होतो, पण जेव्हा ते पैसे गमावतात तेव्हा ते संपूर्ण दोष शेअर मार्केटला देतात आणि म्हणतात की शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे. मित्रांनो, विचार करा, जर तुम्ही डोळे झाकून कोणताही अभ्यास न करता फक्त नशिबाच्या जोरावर पैसे लावत असाल तर त्यांना शेअर मार्केट नाही तर त्यांना जुगारच म्हणतात. जुगाराची व्याख्या काय आहे? जिथे कोणत्याही तर्क नसतो, जिथे अभ्यासाला जागा नसते आणि जिथे निर्णय फक्त आणि फक्त नशिबावर अवलंबून असतो त्याला जुगार म्हणतात. पण शेअर मार्केट खरंच असं काम करतं का? बिलकुल नाही. आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया. शेअर मार्केट म्हणजे नक्की काय? शेअर मार्केट हे दुसरं तिसरं काही नसून एक व्यवसाय आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचं भागीदार बनता. उदाहरणे समजून घेऊया. समजा तुमच्या शहरात एक प्रसिद्ध बेकरी आहे. ती बेकरी खूप छान चालते, त्याचा नफा दरवर्षी वाढतोय आणि मालकाला आता संपूर्ण महाराष्ट्रात 50 नवीन बेकरी सुरू करायच्या आहेत, पण त्याच्याकडे मालकांकडे पैसे नाहीत. मग तो मालक तुमच्याकडे येतो आणि म्हणतो, माझ्या व्यवसायात पैसे गुंतवा, कंपनी मोठी झाली की जो नफा होईल त्यातला हिस्सा मी तुम्हाला देईल. जर तुम्ही त्या बेकरीचा अभ्यास करून त्यात पैसे गुंतवले आणि ती बेकरी खरंच मोठी झाली तर तुम्हाला नफा मिळणार की नाही? नक्कीच मिळणार. शेअर मार्केट अगदी असंच काम करतं. जेव्हा तुम्ही टाटा, रिलायन्स, HDFC किंवा इन्फोसिस कंपनीमध्ये शेअर घेता तेव्हा तुम्ही त्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि त्या कंपनीचा वाढीचा एक भाग बनता. कंपनी प्रगती करेल तशी तुमच्या शेअरची किंमत वाढेल आणि तुम्हाला लाभ मिळेल. मग मला सांगा, एखाद्या चांगल्या व्यवसायात भागधारक बनणं जुगार कसं असू शकतं? येथे आपल्याला ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट यातला फरक सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरीच लोक फ्युचर किंवा ऑप्शन किंवा इंट्राडे ट्रेडिंग मध्ये विनाज्ञान उतरतात, जिथे एका दिवसात किंवा एका तासात पैसे डबल करण्याचा प्रयत्न होतो. अभ्यासाशिवाय केलेलं हे ऑप्शन ट्रेडिंग 99% लोकांचे पैसे बुडतात. सेबीच्या रिपोर्टनुसार ऑप्शन ट्रेडिंग करणारे 10 पैकी 9 लोक आपले पैसे गमावतात आणि याच गोष्टीमुळे शेअर मार्केट बदनाम होतं. पण या उलट जे लोक चांगल्या कंपन्या शोधतात, त्यांचे प्रोडक्ट समजून घेतात, त्यांचे मॅनेजमेंट कसे आहे हे पाहतात आणि दीर्घकाळ म्हणजे लॉंग टाइम गुंतवणूक करतात, ते वर्षानुवर्षे चक्रवाढ व्याजाचा म्हणजे कंपाऊंडिंग इंटरेस्ट फायदा घेऊन कोट्यवधी रुपये कमवतात. जर तुम्हाला शेअर मार्केटमधून खरंच पैसे कमवायचे असतील आणि त्याला जुगार बनवायचा नसेल तर तुम्हाला काही नियमांचं पालन करावे लागेल. नंबर 1, अभ्यास आणि संशोधन म्हणजे रिसर्च. कोणत्याही टिप्सवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कंपनी काय काम करते, तिचे भविष्य काय आहे हे नक्की पहा. नंबर 2, धैर्य म्हणजे पेशन्स. शेअर मार्केट हा काही एका रात्री श्रीमंत होण्याची स्कीम नाही. इथे पैसे वाढायला वेळ लागतो.
नंबर 3, जोखीम व्यवस्थापन म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. तुमचे सगळे पैसे एका शेअर्समध्ये लावू नका. नंबर 4, सुरुवातीला शिकण्यावर भर द्या. आधी मार्केट शिका, छोट्या रकमेपासून सुरुवात करा आणि मग हळूहळू गुंतवणूक वाढवा. जर तुम्हाला स्वतः अभ्यास करायला वेळ नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सुरक्षितपणे गुंतवणूक करू शकता. थोडक्यात सांगायचं तर शेअर मार्केट ही एक दुधारी तलवार आहे. जर तुम्ही ती विना ज्ञान हातात धरून चालवायला गेलात तर ती तुम्हाला जखम करेल, पण जर तुम्ही योग्य नियम, शिस्त आणि ज्ञानाची ढाल तलवार म्हणून वापर केला तर शेअर मार्केट हे तुमच्या संपत्तीचं निर्मितीचं जगातील सर्वात शक्तिशाली माध्यम बनू शकतं. शेअर मार्केट हे जुगार आहे की कमाईचं साधन, हे शेअर मार्केटवर नाही तर तुमच्या पद्धतीवर अवलंबून असतं. जर तुम्ही नशिबावर खेळत असाल तर तो जुगार आहे आणि जर तुम्ही अभ्यासावर खेळत असाल तर तो जगातील सर्वात मोठा व्यवसाय आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही शेअर मार्केटला जुगार मानता की गुंतवणुकीची संधी? कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर, यातून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.